आज बनवणार आहे पौष्टिक असा पदार्थ। हा मराठवाड्यात साईड जास्त पदार्थ बनवला जातो। तर बाजरीच्या पिठाच्या कापण्या, त्यासाठी 1 वाटी गूळ घेतला, 1 वाटी पाणी, गूळ मेल्ट करण्यासाठी गरम करून घ्यायचा, जास्त गरम करायचं नाही, नाहीतर पीठ आपलं कडक बनू शकतं। 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी बाजरीचं पीठ, हे प्रमाण त्या पाण्याला बरोबर आहे। ह्यात जर कमी जास्तपणा केला तर आपल्या कापण्या चुकू शकतात किंवा कमी गोड होऊ शकतात। तर मी आता चवीपुरतं मीठ घालते। कोणत्याही गोड पदार्थात थोडं मीठ घातलं तर चव छान येते। बडीशोप पावडर, बडीशोप भाजून पावडर बनवलेली आहे। तुम्ही वेलची पावडर, सुंठही घालू शकता। माझ्या मुलाला आवडत नसल्यामुळे फक्त बडीशोप पावडर घातलेली आहे। आणि मोहन म्हणून गार तूप घातलेलं आहे, तेलही घालू शकतो आपण। आता हे गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आणि आता यातमध्ये पीठ मळून घ्यायचं। पीठ फार पातळही मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही, मध्यम मळायचं। आणि छान अशा आपल्याला आवडत्या त्या आकारामध्ये आपण कापण्या लाटून तळून घेऊ शकतो। तर मी आता इथे तापत तेल ठेवलेलं, तेल गरमही झालेलं आहे। कापण्या लाटून कापून घेतलेल्या आहेत आणि आता तळण्यासाठी मी घातलेले आहेत। मध्यम आचेवर ह्या कापण्या तळून घ्यायच्या, कारण आधीच बाजरीचं पीठ काळं असतं। मोठ्या फ्लेमवर कडक तेलात तळले तर ते लगेच करपून धुरळा होऊ शकतं। हे बघा, मी अशा कापलेल्या आहेत। झाल्या आपल्या इथं कापण्या तयार। व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। परत भेटूया अशाच नवीन रेसिपीत। बाय।